नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाऊज शिवणारे 44 मापाचा ब्लाऊज आहे। आता इथं मी आता हे ब्लाऊज मी कट करणार आहे। आता इथं 2 ब्लाऊज पीस घेतलेले आणि 2 अस्तर घेतलेले। आता इथं मी अस्तर एकदम व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे। आपण आता ब्लाऊजची उंची ते सगळं मोजून घेतलं। वरच्या साईडना घेतलेले 5.5, मोंडा घेतलेला आहे 6.5। आता हे पूर्ण मी असं चौकोनी इथं करून घेतलेले। आता याचे पेपर पॅटर्न आहे एकदम व्यवस्थित। आता आपण हे पेपर असं पॅटर्न मांडून घेणार आहे। एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो हा पेपर पॅटर्न। समज 11 11:30ची घडी असली ना, एकदम व्यवस्थित पेपर पॅटर्न बसून जातो आणि कटोरी एकदम परफेक्ट ब्लाऊज हा येऊन जातो। हा ब्लाऊज खूप मोठा असतो ना, त्याच्यामुळे खूप वेळ पण लागतो आणि आपल्याला एकदम सोपा जातं असं पेपर पॅटर्न असलं ना, परफेक्ट असा ब्लाऊज बसतो। हे पहा मी पूर्ण असं माप टाकून घेतलेलं आहे। आता मी याच्यासोबत 2 ब्लाऊज असे कट करणार आहे। हे पहा मी पहिल्या याच्यावर माप टाकून घेतलं आणि त्याच्या खाली आता आपण दुसरं अस्तर मांडून घेतलेलं आहे। एकदम व्यवस्थित मी आता इथं अस्तर मांडून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण आपण कट करून घेणार आहे। हे पहा एकदम व्यवस्थित आपण आता हे पूर्ण कटिंग आता याची करून घ्यायची आहे। पहा परफेक्ट आता हे पूर्ण मी असं कट करून घेणार आहे। पहा आणि हा ब्लाऊज समज 11ची फिटिंग असली 11:30ची फिटिंग असली ना, एकदम व्यवस्थित ब्लाऊज हा येऊन जातो। आता इथं बाही घेतलेली मी 8ची बाही व्यवस्थित आणि फिटिंग आहे आपली फिटिंग असती 6.5ची। आता या ब्लाऊजची 6.5ची फिटिंग आणि व्यवस्थित मी तिथं खूण केलेली आणि हे पहा परफेक्ट आपण 10.5ची घडी घेतलेली आणि परफेक्ट आपण इथं मच्छी कटाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आपण आता हे पूर्ण असं कट करून घेणार आहे। बघा एकदम परफेक्ट अशी बाई आपली इथं कटिंग झालेली आहे। आता इथं मी मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण पूर्ण आता इथं कट करून घेणार आहे। पहा पूर्ण आता इथं कटिंग आपली झालेली। मी दोन्ही पण ब्लाऊज पीस अशी इथं कट करून घेतलेले। आता आपण ब्लाऊज असा शिवायला घेणार आहे। आता याच्या मी सगळ्या कटोऱ्या ते असं जोडून घेतलेल्या आहे अस्तरला। आता हे पहा आपण आता कटोरी अशी एकावर एक मांडून घ्यायची। हे पहा मी एकदम व्यवस्थित अशी कटोरी मांडून घेतलेली आहे आणि आपण थोडं उरलेलं इथं कट करून घेणार आहे। पहा परफेक्ट असं मी आता इथं आपण टक्स मारणार आहे। खाली घ्यायचं आपल्याला 1.5 इंच आहे। पहा टक्सला इथं घ्यायचं 1.5 इंच आणि वरती घ्यायचं 3 इंच। पहा इथं घेतलेले 3 इंच आणि आपण असं व्यवस्थित एकावर एक मांडून आता आपण इथं टक्स असा कटोरीचा मारून देणार आहे शिलाई। हे पहा आता एकदम व्यवस्थित इथं बघा किती छान इथं कटोरीचा टक्स येऊन गेलेला आहे। कटोरी पण बघा किती छान इथं आलेली आहे। आता आपण हे टक्स हे पहा मी तुम्हाला डबल एकदा मोजून दाखवते। व्यवस्थित 3 आलेला आहे। मी डबल एक शिलाई याच्यावर मारून घेतलेली आहे आणि आता आपण ही कटोरी अशी जोडून आता इथं घेणार आहे। आता आपण ही कटोरी खालच्या साईडना जोडून घेणार आहे। पहा परफेक्ट असं मी आता इथं मांडून घेतलेले आणि कटोरी बघा एकदम व्यवस्थित कुठंच कमी जादा होणार नाही। कटोरी एकदम आपण अशी हळूना जोडून घ्यायची। हे बघा एकदम व्यवस्थित आता मी इथं कटोरी अशी जोडून आता घेणार आहे। परफेक्ट कटोरी बसती, कुठं कापड थोडंसुद्धा उरत नाही, एकदम व्यवस्थित येऊन जाते। हे पहा अर्धा इंच आपण आता इथं घातले म्हणजे टाकलेलं आहे मध्ये आणि हे पहा परफेक्ट आपली इथं कटोरी जोडून झालेली आहे। आता मी याच्यावर डबल एक अशी शिलाई आपण इथं मारून घेणार आहे। पहा परफेक्ट आपली शिलाई आता इथं 2 शिलाई आपण मारून घेतलेली। बघा कटोरी एकदम व्यवस्थित आता इथं झालेली आहे। आता आपण हे आतमधलं वरच्या साईडनंच ठेवायचं आणि त्याच्यावरून सुद्धा शिलाई आपण वरून आता मारून द्यायची। कारण हे कडक कापड असलं ना, मग ब्लाऊजला अशी समोर झोळं येते, त्याच्यामुळं मग नरम असला ना ब्लाऊज पीस त्याला अशी वरून शिलाई मारली नाही ना तरी जमतं, पण अशी कडक ब्लाऊज पीस असली ना त्याला असं वरतून शिलाई मारून द्यायची। हे पहा कशी वरतून शिलाई मारून दिलेली आहे आणि आपण अजून एक याला शिलाई मारून देणार आहे। कारण ह्या ब्लाऊजचं फिटिंग खूप जादा आहे। छोट्या ब्लाऊजला आपण शिलाई नाही मारली वरून तरी जमतं, पण ह्या ब्लाऊजला मारायची आणि थोडं उरलेलं आता इथं मी कट करून घ्यायचं। कापड कसं फुगत नाही काही नाही, त्याच्यामुळं आपण शिलाई मारून घ्यायची। आता आपली फिटिंग जेवढी तेवढी मी इथं माप घेतलेलं आहे। आता आपल्याला इथं क्रॉसपट्ट्या अशा बसवून घ्यायच्या आहे। पहा खालच्या साईडला अस्तर बांधलेले, वरती मी मेन ब्लाऊज पीसाची क्रॉसपट्टी बांधलेली आणि व्यवस्थित आपण आता इथं जोडून घेणार आहे। पहा परफेक्ट हळून आपण व्यवस्थित आहे का नाही बघायचं आणि पूर्ण जोडून आता घेतलेली आणि याच्यावरून सुद्धा आपण शिलाई मारून देणार आहे। हे पहा नाही तर हे पीस खूप असे
फुगते मग त्याच्यामुळं आपण शिलाई मारूनच घ्यायची. हे पहा पूर्ण आता इथं मी शिलाई आधी मारून घेतलेली आणि इथं बी वरच्या साईडनं सुद्धा पण मी इथं शिलाई मारून देणार. हे पहा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मग येतो आपला. हे पहा परफेक्ट आपलं इथं जोडून झालेलं आहे बघा. आता आपण खाली असं मेन ब्लाऊज पिसाचं कापड सोडलेलं आहे ना, त्याला अशी एक घडी मारणार आहे. हे पहा व्यवस्थित आणि त्याच्यावरून मी आता अशी शिलाई मारून देणार आहे. एकदम फिनिशिंगमध्ये कटोरी जोडल्या जाते. हे पहा परफेक्ट आपण आता इथं क्रॉसपट्टीला अशी शिलाई आता इथं मारून झाली आणि त्याच्यावरून खाली डबल एक शिलाई आता इथं मी मारून घेतलेली. हे पहा परफेक्ट. आता आपण हे पहा एकदम व्यवस्थित इथं कटोरी जोडून झालेली. आपली कटोरी बघा 7ची आलेली आहे. आता इथं मी पट्टी घेतलेली आपण हुका लावायसाठी मी अशी इथं पट्टी आता लावून घेणार आहे परफेक्ट. हे पहा आता थोडं इथं आणि आता आपण अशी उलट्या साईडनं सुद्धा इथं एक शिलाई अशी मारून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी आता इथं तयार करून घेतलेली ही आपली उजवी साईड मी तुम्हाला अशी व्यवस्थित इथं दाखवलेली. आता तुम्ही डावी साईडसुद्धा अशीच जोडायची आणि एकदम व्यवस्थित करून घ्यायची. दोन्ही साईड मी आता इथं आता आपण वरच्या गळ्याचं आता मी ब्लाऊज घेतलेला आहे. जो मापाचा ब्लाऊज आहे का तो ब्लाऊज घ्यायचा आणि व्यवस्थित आपण गळ्याचं आता इथं माप घ्यायचं. हे पहा जेवढा गळा आहे का तेवढं माप घ्यायचं आणि त्याला असा थोडासा का आपण इथं गोल आकार देऊन घ्यायचा आणि त्याच्यावरून अशी शिलाई मारून घ्यायची. हे पहा परफेक्ट आपण ब्लाऊजचा ब्लाऊज असलं मापाचा त्याच्या यानंच माप घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित आपण इथं आकार देऊन घ्यायचा. आहे पहा मी गोल आकार इथं देऊन आता घेतलेला आहे बघा. ब्लाऊज असा उतरतसुद्धा नाही काही नाही आणि परफेक्ट हा ब्लाऊज बसतो कटोरीचा. आता हे पहा मी दोन्ही साईडसुद्धा अशा करून घेतलेल्या आहे. आता मी एकावर एक असं मांडून घेतलेलं आहे आणि आपण असं चॉकना उघडून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण इथंसुद्धा आता आकार देऊन घ्यायचा. आहे पहा परफेक्ट आता मी इथं आकार देऊन घेतलेला आहे आणि एकावर एक आता मी असं मांडून घेतलेलं आहे. हे पहा परफेक्ट आपलं. आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला एकदम सिंपल गळा आहे, गोल गळ्याचा होता त्याच्यामुळे मी तो दाखवला नाही. त्याच्या आता आपण इथं पूर्ण शोल्डर आपण जोडायच्या ठेवी डबल ब्लाऊजला माप घेऊन बघायचं परफेक्ट आणि इकडलंसुद्धा माप घ्यायचं. ज्या साईडचं असं परफेक्ट माप घ्यायचं तर शोल्डर असे जोडून घ्यायचे. अर्धा इंच मध्ये टाकून द्यायचं आणि डबल एक मी अशी शोल्डरला शिलाई मारून घेतलेली. आता आपण इथं एकावर एक शोल्डर असं मी अशी पायपिंग आता याला करून घेतलेली. पाठीमागून असा सिंपलच गोलगळा आहे हा. हे पहा आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे. पहा एकदम व्यवस्थित थोडंसुद्धा खालीवर आता इथं झालेलं नाही. हे पहा आणि पूर्ण आता आपण व्यवस्थित आता इथं फक्त पाठीमागचाच भाग इथं उरतो. हे पहा एकदम व्यवस्थित मी आता इथं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण आता अशी एक शिलाई मारून देणार आहे परफेक्ट. हे पहा आता इथं शिलाई मारून झालेली आहे आणि पेपर पॅटर्न एकदम परफेक्ट बसते. हे पहा आता मी याला आता इथं मी बाही घेतलेली आणि ती पूर्ण व्यवस्थित जोडून घेतली आणि मेन आपलं ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे. आता इथं आपण बाही जोडून घेणार आहे. हे पहा आता इथं मी बाही अशी जोडून घेतलेली. आता आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहे. आपलं माप जेवढं आहे तेवढं घेतलं आणि ते पहा मी बाही हे पहा माप आपलं बघा 11ची फिटिंग आहे आणि तिथं बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. पेपर पॅटर्न थोडंसुद्धा कमी जादा इथं होत नाही आणि थोडंसं आता आपलं इथं फिटिंग जेवढी तेवढी घ्यायची आणि दोन्ही साईडनं बी बघा व्यवस्थित माप घेऊन थोडे उरलेले समज 1 इंच आणि ते आपण आता इथं कट करून घेणार आहे. बघा जादा उरत नाही, परफेक्ट असं बसतं ब्लाऊज. खालीवरसुद्धा बाही अशी होत नाही. कटोरीचं ब्लाऊज म्हणजे व्यवस्थितच आलं ना छान वाटतं मग. हे पहा आता मी आता इथं वरतून अशी एक शिलाई मारून घेणार आहे. आपण आता बाहीची जेवढी आपली फिटिंग आहे तेवढी घेणार आणि त्याचीसुद्धा आपण इथं फिटिंग करून घ्यायची. आहे पहा कसं खालच्या साईडनं थोडं फिटिंग करतो तिथं जादा असतं आणि बाही थोडी म्हणजे कमी असते फिटिंगला. त्याच्यामुळं मोठं ब्लाऊज असलं का हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. ते पहा मी त्याच्यामुळं अजून एक शिलाई मारली वरती बाहीला आणि मग असं व्यवस्थित करून घेतलेले. म्हणजे कोणाकोणाचे कसे दंड कसे बारीक असते आणि छातीचा भाग थोडासा जादा असतो त्याच्यामुळं तसं होतं. आधी खालची फिटिंग करायची आणि बाहीची फिटिंग नंतर करायची. उरलेलं काप मग व्यवस्थित ब्लाऊज येऊन जातो. आता इथं मी व्यवस्थित आता
उलटी करून इथं आपण फिटिंग करून घेणार आहे. आणि हे पहा मापसुद्धा बघा किती परफेक्ट इथं फिटिंग आलेली. आपण आता याच्यावरून शिलाई अशी मारून घ्यायची. हे पहा परफेक्ट एकदम सोप्या, म्हणजे असं खालीवरसुद्धा असं होत नाही बघा. परफेक्ट आता इथं मी शिलाई अशी मारून घेतलेली बघा. फिनिशिंगमध्ये आपली फिटिंग इथं झालेली आहे. एकदम व्यवस्थित बघा किती छान इथं ब्लाऊजची फिटिंग पण आलेली आहे. आणि सगळं आपलं ब्लाऊज आता इथं झालेलं आहे बघा. किती छान इथं उलट्या साईडनं सुद्धा बाईच्या ठिकाणी बघा खालीवरसुद्धा झालेलं नाही, काही नाही. मी आता इकडच्या साईडची सुद्धा अशी बाई लावून घेणार आहे आणि अशीच आपण फिटिंग इकडलीसुद्धा करून घ्यायची. आता माझी दोन्ही साईडनं बी इथं मी फिटिंग करून घेतलेली. हे पहा एकदम व्यवस्थित आपली फिटिंग आता इथं झालेली. आता मी तुम्हाला हे सोयीचा ब्लाऊज असा करून दाखवणार आहे बघा. एकदम परफेक्ट आता इथं ब्लाऊज आलेला आहे. आणि हा सुद्धा एकदम व्यवस्थित आपलं इथं ब्लाऊज असं तयार आता झालेलं आहे बघा. दोन्ही साईडनं बी बघा बाया एकदम सेमच आलेल्या आहे, थोड्यासुद्धा खालीवर झालेल्या नाही. हे बघा पाठीमागून आता असा सिम्पलच हा गोलगळा आहे. हे पहा एकदम परफेक्ट आपलं इथं ब्लाऊज तयार झालेलं आहे बघा. कटोरीचा ब्लाऊज, कटोऱ्यासुद्धा बघा टोकसुद्धा निघत नाही, काही नाही. परफेक्ट असा ब्लाऊज हा येऊन जातो एकदम. हे पहा आता झालेला आहे आपला ब्लाऊज इथं आता तयार झालेलं आहे. माप पण बघा किती परफेक्ट आपलं येऊन गेलेलं आहे. हे असं समज आता हा कडक ब्लाऊज पिशवी म्हणून असं घातल्यावर एकदम व्यवस्थित ब्लाऊज येऊन जातो. आड्यासुद्धा समोरून येत नाही, काही नाही. परफेक्ट हा ब्लाऊज येऊन जातो. हे पहा मी आता तुम्हाला असं एकावर एक ठेवून दाखवलेलं आहे. आता मी मापाचा ब्लाऊज आपलं 7ची कटोरी होती बघा. आता ही कटोरी घेतलेली मी आणि कटोरी बराबर आपली इथं बघा. आता मी तुम्हाला मोजून दाखवते. कटोरी बघा आपली बराबर 7ची आणि आपलं ब्लाऊज घेतलं त्याचीसुद्धा कटोरी बघा व्यवस्थित 7ची येऊन गेलेली. आपला ब्लाऊज इथं परफेक्ट तयार झालेला आहे. पेपर पॅटर्नवर एकदम परफेक्ट ब्लाऊज हे बसते. खूप छान ब्लाऊज येतो हा.